नमस्कार माऊली भक्त हो. जय गजानन. आज आपण एका माऊली भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत. मी तुझे अजान लेकरू, नको माया पातळ करू. जय गजानन. दिवसाच्या 24 तासांपैकी अशी कुठलीच वेळ नसेल की ज्या वेळेत मी गजानन विजयचं पारायण केलं नाही. मी फक्त 8व्या वर्गात असतानाच माझे वडील वारले. माझ्या मनाला आधार मिळावा म्हणून माझ्या मावशीनं गजानन विजय ग्रंथ माझ्या हाती दिला. वाचन सुरू झालं तेव्हापासून मी गजानन बाबाचं बाबा म्हणून स्वीकारलं. गजानन बाबा पण या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अर्थात त्यांची परीक्षेची वेळ ही आली, पण त्यातून तारूनही नेलं. माणूस पूर्ण कोलमडून पडावा अशा काळात मला आधार दिला. जीवनात माझ्यावर आलेल्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही संकटातून मी केवळ बाबाच्या कृपेने समर्थपणे उभी राहू शकले. वृषाली विलास जाधव हे माझे माहेरचं नाव. इंदापूर हे माझं माहेर. तर सासरची मी सौ वृषाली कल्याण पाटील. अकलूज जवळ मगराचं निमगाव हे माझं सासर. इसवी सन 2001 मधील ही घटना. तेव्हा मी एका असाध्य आजाराने त्रस्त झाले. माझ्या सांध्यावर गाठी उठत होत्या. त्या गाठी औषधाला दाद देत नव्हत्या. त्यामुळे डॉक्टरांच्या मते ऑपरेशन करून गाठी काढणंच हाच उपाय होता. वेगवेगळ्या ठिकाणी गाठीचा प्रादुर्भाव होऊन 2 वेळा ऑपरेशन करून गाठी काढाव्या लागल्या. ऑपरेशन झालं तरी आतून प्रवृत्ती तशीच असल्याने 3ऱ्या वेळी पुन्हा गाठ आली. मात्र यावेळी गाठ माझ्या स्वरयंत्रावर आली. तेव्हा आम्ही इंदापूरला राहत होतो. डॉक्टर पुण्याला होते, त्यामुळे तपासणीसाठी पुण्याला जावं लागायचं. डॉक्टरांनी मला तपासलं. डॉक्टर म्हणाले 8-15 दिवसांनी या, म्हणजे तोपर्यंत गाठ जरा मोठी होईल व ऑपरेशन करून काढता येईल. परंतु या ऑपरेशनमध्ये यांचा आवाज जाईल हे वाक्य उच्चारायला सोपं असलं तरी ऐकायला फार कठीण होतं. मुकेपणानं जीवन जगण्याची कल्पना मला अबोल करून गेली. मी बाबांना हात जोडले व माझा आवाज जाऊ देऊ नका अशी विनंती केली व ऑपरेशनपर्यंत 10-12 दिवस अखंड पारायण म्हणजे सकाळ दुपार रात्र सतत पोथी वाचन सुरू ठेवलं. उदबत्ती लावून तो अंगारा सतत गाठीला लावत राहिले. 10 दिवसानंतर रात्री गाठ अचानक सरकत मानेजवळ आली. डॉक्टरांकडे पोचले. ते उद्गारले, मिरकॅल ऑपरेशन पुणे ते संजीवन हॉस्पिटल, नळ स्टॉप, पौड रोड, कोथरूड येथे डॉक्टर केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित पार पडलं. मी महाराजांच्या कृपेने त्या असाध्य आजारातून बाहेर आले. गजानन महाराजांचं नामस्मरण करण्यासाठी माझा आवाज अबाधित राहिला. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही आघाड्यांवर माझी परीक्षा पाहणाऱ्यावरील प्रसंगातून मला गजानन बाबांनी सुखरूप पार पाडल्यानंतर पुढे एकदा आयुष्यात माझ्यावर जबरदस्त मानसिक आघात करणाऱ्या प्रसंगाला मला सामोरे जावे लागले. माझ्या वडिलांचं माझ्या लहानपणीच निधन झाल्यानंतर पुढे मला त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर इसवी सन 1992ला नोकरी लागली. जन्ममृत्यूची नोंद हे माझ्या टेबलवरील कामाचं स्वरूप होतं. इसवी सन 2012मधील ही घटना आहे. त्यावेळी इंदापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली होती. सदर निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकाच्या अपत्याच्या जन्माच्या नोंदी संदर्भातील ही घटना आहे. त्याचं असं झालं की इसवी सन 2000 साली तहसीलदाराच्या आदेशानुसार एक जन्म नोंद करायची होती. अपत्याचं जन्मसाल इसवी सन 2000 होतं. त्याप्रमाणे नोंद करण्यासाठी प्रतिज्ञापत्र, अर्ज इत्यादी कागदपत्रे रजिस्टरमध्ये ठेवली. मात्र संध्याकाळी ही सर्व नोंद घेत असताना ऑफिस बंद होण्याची वेळ असल्याने घाईघाईत 2007 साल असल्याने रजिस्टरमध्ये नजरचुकीने 2007 अशी नोंद माझ्या हातून करण्यात आली. पुढे ते वर्ष संपलं. ती गोष्ट जुनी झाली. सरकारी ऑफिसमधून तेव्हा कागदपत्र भरपूर असायची. अशावेळी जुन्या कागदपत्राचं गाठोडं बांधून ते अडगळीत टाकून देण्याची प्रथा सर्वत्र परिचयाची आहे.
जसा जसा काळ जाईल तसा तसा तो काळ गाठोड्यांची संख्या वाढवीत जातो. नंतर पुढे पुढे अस्ताव्यस्त असलेल्या ढिगांमधून जुना कागद शोधणं एक दिव्य कर्म होऊन बसतं. इकडे या घटनेला तब्बल 5 वर्ष पूर्ण झाली. इसवी सन 2012 उजाडलं. इसवी सन 2012 साली सदर जन्मतारखेचा दाखला सदर करताना त्यावर 2007 असे जन्मसाल आल्याकारणाने सदर नगरसेवकपद धोक्यात आलं. प्रकरणाचा संबंध राजकारणाशी असल्याने त्या घटनेला वेगळाच रंग चढला. प्रकरण पोलिसात गेलं. प्रकरण कोर्टात गेले. जो तो त्याच्या नजरेतून घटनेकडे पाहून वेगळा रंग देऊ लागला. सहजपणे हातून घडलेल्या चुकीला वेगळाच अर्थ प्राप्त झाला. या बाईनं पैसे खाऊन गडबड केली आहे, तिला नोकरीतून काढण्यात यावे, आम्ही स्वस्त बसणार नाही वगैरे धमक्या सुरू झाल्या. माझ्या ऑफिसातील लोक मला ओळखत होते. त्यांचा माझ्यावर विश्वास होता. पण निर्दोषत्व सिद्ध होण्यासाठी मूळ कागदपत्र देणे गरजेचं होते आणि कार्यालयीन कागदपत्र इस्तस्त विखुरलेली होती. अशात ऑफिसात नवीन फर्निचर काम झाल्याने कुठला गट्टा कुठेही ठेवण्यात आलेला, कुठला कागद कुठे हे जाणण्यास कोण समर्थ अशी स्थिती होती. अशात मला धमक्या देणं सुरू झाल्या. वातावरण कमालीचं तापून गेलं. मला कोण भेटतं, माझ्याशी कोण बोलतं या गोष्टीवर विनाकारण लोक पाळत ठेवून होते. रात्री अपरात्री कुणीही घरासमोर ओरडायचे. मला आधार म्हणून एक पोलीस ऑफिसमध्ये ठेवणे पोलिसांना आवश्यक वाटलं. माझ्या मुलाला आणि मिस्टरांना मी जाणीवपूर्वक दूर राहायला सांगितलं, कारण स्त्री असल्याचं निदान माझ्या जीवाला धोका कमी होता. पण त्या सर्व काळात मी प्रचंड मानसिक तणावाखाली राहत होते. वृत्तपत्रात उलटसुलट बातम्या छापून येत होत्या. शेवटी कोर्टाकडून आदेश आला की 5 दिवसांच्या आत मूळ कागदपत्र सादर करण्यात यावी. पोलीस बंदोबस्तात शोध सुरू झाला. आता मला एकच आधार होता, तो म्हणजे गजानन बाबा. मी अव्याहत गजानन विजय वाचन सुरू केले. मला अन्न पाणी गोड लागेना. माझी झोप गेली. काही दिवसातच प्रकृती पार ढसळली. अशातच 4 दिवस पूर्ण झाले. मूळ कागदपत्राचा पत्ता नाही. मुदत संपण्यापूर्वीची ती शेवटची रात्र होती. बाबांना म्हटलं, तुम्ही जाणता मी कपटानं काहीही केलं नाही. माझं जीवन तुमच्या चरणी समर्पित आहे. माझ्यावर बदनामीचा कलंक येऊ देऊ नका. मी रात्री गजानन विजय वाचन सुरू केलं. रात्री 2च्या सुमारास असेल. मला वाचता वाचता ग्लानी आले. माझे डोळे मिटले. मला स्वप्नात दिसलं की ऑफिसमधील गोडाऊन वजा खोलीत मी उभी आहे. एक गोरापान हात माझ्या नजरेसमोर आला. त्याने एक बोट दिशा दाखविण्यासाठी एका मोडक्या कपाटाकडे नेलं. तिथे कापडी गाठोडं होतं. माझ्या कानात स्पष्ट आवाज आला, तिथे बघ. मला खडबडून जाग आली. सकाळी 7 वाजता मी ऑफिस सुप्रिटेंडला फोन करून ऑफिसला या असं सांगितलं. सोबत 2-3 सहकार्य घेऊन मी तिथे पोचले. ते बंद गोडाऊन उघडले. तिथे मोडक्या कपाटावर जसा मला दृष्टीसमोर गठ्ठा दिसला तसाच गठ्ठा मी प्रत्यक्षात पाहिला. घाईघाईनं गठ्ठा उघडला. आत आवश्यक असलेली कागदपत्रे मला सापडली. सर्व कागद रीतसर ताब्यात घेण्यात आले. माझ्या मनावरील ताण एकदम हलका झाला. शेवटच्या क्षणी दृश्य बदललं. गजानन बाबांनी लाज राखली. मला ऑफिसमध्येच ऊर फुटून रडायला आलं. वास्तविक माझ्या मनावरील मनभराचं ओझं दूर झालं होतं. मग मी रडत का होते? माझ्या मनात भावना दाटून आल्या होत्या. वाटत होतं गजानन बाबा वेळोवेळी आपलं संकट दूर करतात आणि त्याकरिता त्यांना आपल्याकडून काय हवं असतं तर फक्त शुद्ध अंतकरणाने घेतलेलं त्यांचं नाव, त्यांचं स्मरण. श्री गजानन, जय गजानन, श्री गजानन, जय गजानन. माऊली भक्त हो, तुम्हाला माऊलींचा अनुभव आवडल्यास लाईक करा आणि बाकीच्या माऊली भक्तापर्यंत सुद्धा शेअर करा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवा. स्वतःसुद्धा आनंदी राहा आणि दिवसातून एक वेळ तरी माऊलींचे नामस्मरण घेत राहा. जय गजानन, श्री गजानन, गुरु गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.